काटेवाडीमधील अजितदादांची ही सर्वात मोठी विहीर जी आहे ते आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. मात्र म्हणजे विहीर बनवताना प्रत्येक गोष्टीचा किती बारकाईनं विचार जे आहे ते या ठिकाणी आपल्याला केला आहे. दादा नियमितपणे या विहिरीची पाहणी जी आहे ते शेताची पाहणी करण्यासाठी दादा नियमितपणे यायचे, असं या ठिकाणचे जे लोक जे आहेत ते म्हणायचे. आणि खरं पाहिलं तर पलीकड जे आहे ते केळीची शेती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जेवढं म्हणजे शेतामध्ये तण देखील नाही आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा जे आहे ते बारकाईनं विचार केल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे. म्हणजे दादा जसं बोलायचे म्हणजे त्याच पद्धतीनं दादांचा स्वभाव, दादांना म्हणजे असं काही वेगळं जे आहे ते म्हणजे शेतामध्ये कुठेही तण वगैरे नसायला पाहिजे ही दादा नियमितपणे जे आहे ते इथले जे त्यांच्या शेतामध्ये काम करणारे जे लोक जे आहेत ते त्यांना नियमितपणे दादा बोलायचे. आणि त्याच पद्धतीचे म्हणजे दादाला जशी पाहिजे तशीच शेती जी आहे ते या ठिकाणच्या कामगारांनी आपल्याला या ठिकाणी ठेवली, आपल्याला काहीसं म्हणावं लागेल. या ठिकाणी पाहिलं गेलं तर सोलार पंप देखील म्हणजे व्यवस्थित आपण रेग्युलरचे सोलार पंप जर पाहिला गेलं तर म्हणजे बाजूला सोलार पंपासाठी विशेष जागा जी आहे ते आपण नियमितपणे करतो. मात्र हे सोलार पंप जे आहेत म्हणजे जी ही मोठी विहीर आहे त्याच विहिरीच्या पूर्ण हे काठाड्यावरती ह्याची फिटिंग केलेली. म्हणजे जेवढं व्यवस्थित आणि टापटीपपणा, जसं दादांचा टापटीपपणा व्यवस्थित, दादांना स्वच्छता आवडायची, ह्या गोष्टी म्हणजे वारंवार ते आपल्याला जे चर्चा माध्यमातून ऐकायला मिळायच्या. मात्र त्याच पद्धतीनं दादांनी आपल्या शेताचे देखील पूर्णतःरित्या हे पूर्ण नियोजन केलं आहे आपल्याला, असंच काहीसं म्हणावं लागेल. आणि जवळपास पाहिलं गेलं तर या विहिरीमध्ये एक एक 3 मोटार जे आहेत ते या ठिकाणी दिसत आहेत. आणि किती मोठी विहीर जी आहे ते मी आतापर्यंत खूप बातम्या केल्या, काही जणांच्या विहिरी देखील पाहिल्या, मात्र ही सर्वात मोठी विहीर जी आहे ते माझ्यासाठी म्हणावी लागेल. आणि सूर्योदय न्यूज चॅनलच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देखील मी आमचा कॅमेरामॅन अशोक शेकडेला विनंती करतो, ही पूर्ण विहीर या ठिकाणी दाखवण्याचं या ठिकाणी काम करूयात. आणि खरं पाहिलं तर म्हणजे प्रत्येक बारकाईनं जे आहे ते विहीर बनवताना म्हणजे एक खालून जे आपण हे पाहतोय, कठडा पाहतोय, ते देखील व्यवस्थितरित्या कोणाला पण उभा टाकता यावं, ह्या प्रत्येक गोष्टीचा जो आहे तो बारकाईनं विचार केला आहे. जवळपास मी आता बोलता बोलता फक्त 3 म्हणजे 4 मोटरा जे आहे ते मी म्हणालो, मात्र दुसरीकडं तिकडं देखील जे पाहिलं गेलं तर 2 मोटर, जवळपास एका विहिरीवरती 5 मोटरा जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे एवढं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाणी आहे. आणि खरं पाहिलं देवाचीच कृपा जी आहे ते अशी म्हणावी लागेल की दादांच्या या विहिरीला म्हणजे काटेवाडीतील विहिरीला आत्तापर्यंत देखील म्हणजे 5-5 मोटरा कंटिन्यूमध्ये चालू असताना देखील कायम पाणी जे आहे ते जशाच तसंच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का, वेगवेगळे अपडेट्स म्हणजे खरं तर आत्ता दादांच्या आठवणींना उजाळा देण्यासारख्या सध्याच्याच आपल्याला बातम्या या ठिकाणाहून द्याव्या लागतात. कारण की प्रत्येक च्या मनामध्ये दुःख आहे, डोळे पाणावलेले आहेत. प्रत्येक व्यक्ती धायमोकून रडतोय. आणि त्यांच्यासोबत संवाद म्हणजे प्रत्येकालाही कोणालाही वाटणार नाही किंवा दादांच्या आठवणींना आज उजाळा द्यावा. कारण की कालच प्रत्येकानं आपले आठवणी जे आहे ते उजाळा जो आहे तो दादांच्या आठवणींना दिलेला आहे. मात्र आज रोजी तर कुणी दादांच्या विषयी बोलणार नाही. त्यामुळं आपणच असं वेगवेगळे ठिकाणं जे आहे ते ज्या ठिकाणी दादा यायचे त्या ठिकाणचे आपण अपडेट्स देण्याचं काम करूयात. कॅमेरामॅन अशोक शेकडेसोबत सूर्य जुंबडिया, बारामती, काटेवाडी.